श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्या सचितानंदा करुणालया, दास बनू लागल्या पाया आता अभय असू दे. मीहीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार. सर्व बाजूनी लाचार आहे मी देव देवा. परी अत्यंत हिनावरी, थोर सर्वदा कृपा करी. पाहा अंगी लागली खरी, विभूती श्री शंकराने. तो दिनाचा दिनपणा, थोरान आणि कमीपणा. हे जाणून नारायणा, गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाडले करांचे, माता ती पुरविसाचे. आहे दास गणूचे, ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करतील तैसे करी, परी दया असुजांतरी. देवा तुझ्या बळावरी, दास गणूच्या सारा उड्या. गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी. ती कोटवरी वर्णावी, पारण लागे ती येचा. महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधवर. ती उपाधी करण्या दूर, वटकू लागले काननी. महिना इकडेच राहावे, वाटेल तेथेच बसावे. कोणासी नव द्यावे, चरित्र आपुले ते तोही. श्रोते एका समयासी, महाराज पिंपळ गावासी. गेले तेथे गोष्ट ऐसी, झाली ती अवधारा. त्या पिंपळ गावाच्या शिवारात, होते एक अरण्यात. शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हेमानपती. ऐशा त्या मंदिरी, येथे झाले साक्षात्कारी. बसले शिवाच्या गाभारी, लावो नियान परमासन. गुराकी त्या गावचे, आपले कडप गुराचे. घेऊन या निघाले साचे, असत मानी व गावाकडे. मंदिराच्या पुढे तत्वता, एक लहान ओढा होता. तेथे पाणी पाजण्याकरिता, गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात, गेले वंदन शिवाप्रत. ती तेथे पाहुणे समर्थ, आश्चर्यचकित झाले. मुळे म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी. पुरुष बसलेला निर्धारी, असतो मानाच्या समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलू लागले. काही तेथेच बैसले, सत्पुरुषाच्या समोर. परिसाधू बोलेना, डोळे मुळीच उघडेना. याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकाशी. कोणी म्हणती थकलेला, हा दादू दिसतोला. शक्ती मुळीच नव्हती त्याला, बोला वयाव कारणे. कोणी म्हणती उपवासी, असावा निश्चय असे. थोडा भाकर तयासी, देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकरी, धरली मुखाच्या समोरी. भाविक मुलाचा गुराखी पोर, हलवू लागली समतारा. परी साधू हालेना, मुखी शब्द व बोलेना. म्हणून साऱ्या गुराखांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती, याची मुळी न कळती ती. जरी मेला म्हणावा निश्चती, तरी आहेच बसलेला. अंगण झाले थंडगार, ऊन आहे व साचार. याहून हा जिवंत नर आहे, यात शंका नको. कोणी म्हणते असेल भूत, माया विरूप दावीत. कोणी म्हणे असते सत्य, शिवा पुढे न भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव असावा साचा. लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपण हेच भाग्य. याचे आता पूजन करू करू अवघे आपण. ज्या स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोळे गेले ओढ्यावरी, गेल्यामध्ये आणले पाणी. परम भावे पायावरी, घातले झाले व समताच्या. कोणी वन्य पुष्पे आणली, माळा त्याची व तयार केली. कंठामध्ये व घातली, गुराख्याने साधूच्या. कोणी कांदा भाकर, नैवेद्याची व साचार. दिली ठेवून समोर, एक वडाच्या पाण्यावरी. गुराख्याने केले नमन, आदर भाव धरून. काही वेळ केले भजन, पुढे बसून समर्थाच्या. ऐसा आनंद चालला, तो गुराख एक बोलला. अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून. मुले गुराखी घेऊन, ऐसे लोक म्हणतील की
कदाचित आपणासी पाण्या येतील काननासी वाणी वासरे घरासी लागली अस्थिर हुमरावया या साधूची हकीकत आपण सांगू व गावात शहाण्यावरील माणसा प्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्याच जाणवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी व कळविले मंदिराची अवघे वृत्त पुढे शेवटी प्रातकाळी आली गावाची मंडळी समर्थाची पाहण्या भली गुराख्याच्या हो बरोबर जैसा काळ होता बैसला तैसा ताताई पाहिला भाकरीशीनं स्पर्श केला ती जशीच तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बसला मंदिरी सांप्र शंकराच्या कोणी असे व बोलेले शिव पिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्याया बोले चला नेऊ या गावात हा समाधीत उतरली तेव्हा काही व बोलेल हे उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगाल देशीचा जालेंदर 12 वर्ष झाली थीर समाधीच्या दुरावर गर्ज माती व ख्यात होते ऐशी भक्तीनं भोवती झाली एक पालखी आणवली त्यात उचलून ठेवली समर्थाची मूर्ती पहा गावातील नारी नर अवघे होते व बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होता होता व विरुद्ध मधून मधून तुळशी फुले पुरे टाकी ती भले भले समर्थाचे अंग झाले गुलालाने व लाली लाल घंटाडाचे घड्याळ वाजते लोक अवघे भजन करते जय जय योगी राजमूर्ती ऐशे उच्च व सोराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या व मंदिरात बसविले आनंद सद्गुरुनाथ एका भव्य व पाटावर तोही दिवस तसा गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपासी बसून त्याच्या पुढे ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मोकट मनी व योग्याचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक त्रिपृष्ठेवी माता स्वामीची या वचनावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने वानविली पात्रे ती वाढून बहली मारुतीच्या व मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थाने केला थोडा पाळ हाडोपाळीचं साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या व मंगळवारी पंपळ गावाचे गावकरी आले बाजारात निर्धारी शेगाव कारणे ते शेगावचे लोकासी सहज बोलले प्रेमाशी आमच्या व गावासी आला एक अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगीवरा कोटीनं जाऊ देऊ खरा नेरी चालत आला घरा त्यांना कोण दडवी शेगावाच्या बाजारात जिकडे तिकडे हिच मात बंकट लाला झाली श्रुत वर्तमान त्या अवलियाची बंकट लाला पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थाची जोडून हात विनू लागल नारे नर आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्याच झाले 15 दिन याचा विचार कराव गुरुराया तुम्हा विना बनबन दिशे व सदना शेगावाचे अवघे जण चिंता तुर व झाले गाडी आणली आपणासाठी चला शेगाव जगजेते माय लेखी होणे त्रुटी ही काही बरे नव्हे कित्येक दयाळ आपले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगावा शहरात नित्य दर्शन घेणारे तुम्ही नाले शेगावी मीही तनु नागिन बरवी आमची सांग व पुरवावे आड कोणी व गुरुराया बंकट लालाचे अशिवदन महाराज गाडीवर बसले शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून जैसा मागे गुटकुडाला न्याया कृष्णपुराला तैसा बंकटलाला बसला अंकुर पिंपळ गावात पिंपळगावच्या उलोकाप्रती बंकट लालाला समजवती नौका हो दुखीचे ती जातून कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शन यावे हे तू आपलेच पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे ह्या होतो अमोल मृतीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकट लाला सावकासाच्या मनोभंग साऊचा करण्या धुळीच शाहीन असे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळ गावात बसले स्वत महाराज बसून गाडीत जाऊ लागल शेगावा पण ती जाता मूर्ती बोलली बंकटा प्रती ही का साऊची होय रीती माल दुसऱ्याचा
बळी न्यावा मरशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरे तुझ्या घराची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता महा विष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता तिला इत्या कुंडीले, तेथे पाड वाढन म्हणून गेलो पडून, जगदंबे पाहून हाल माझे चित्त भ्याले, ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभरे, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते, बंकट बोले गुरुनाथा माझा कुलपतान भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झालो स्थिरती, तेथे बाळ तेथे आई तेथे दुधाचा पाळ नाही, आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत, तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर, माझे नवरले आता घर ते सर्वस्वी आपले, घर मालका कारण शिपाई अळवी कोण, जैसे तुमची इच्छिल मन तैसे तुम्ही वागावे, इतकीच माझी विनवंती शेगावी असो असती, धेनू कानना ते जाते परी येते नगरी पुन्हा, तैसे तुम्ही करावे अवघ्या जगाशी उदरावे, परी आम्हाला विसरावे शेगावी यावे वच्यावर, गैशी संदूक घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस पाहून निघून गेले व पुनरप्पी, ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता, अळगाव नामी ग्राम होता एक तया वराळ प्रांती, त्या गामाव कारणे जाया जिंगारे दयागण, प्रांताकारी चुकवून नजर शेगावकरांची, महाराज चाल गती वायूची या समान होती, अंजनी तनया मारोती आला काय वाटे पुन्हा, मास होता व वैशाख सोडा कला नित प्यर्क, क्वचित कोटेन प्रायल्या उदक ऐसा प्रखर उन्हाळा, माध्यान्नीच्या व समयाला अकोली गावापाशी आला, ह्या योगेश्वर साधू भला श्री गजानन महाराज, तो काय घडले वर्तमान समर्था लागली तहान, करती चोपल अकलोकन तो उदक कोटे दिशना, अंगावाटे चालल्या दारा घामाच्या त्या एक सरा, अधोरोष्ट तो शुक्ला खरा उदका विना समर्थाच्या, शेगावची पहिली स्थिती अवघ्यात मुख्य होती, कृषीवल हा निश्चयती अन्नदाता व जगाचा, अंगी असे मोठेपण परी सोचिना यातना दारुण, बिचारांना उन्हतान सोसणे भागव असे की, त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष लक्ष, एक वेळा मिळेल द्रुत परी अभाव प्राण्याचा, प्राण याचे प्यावयासी बाष्कराने व छेताशी, आणले खापराच्या घागरीशी उदक होते व गावातून, पाठीसी तो भाकर डोळी जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी व येण्याचा, ते घागर दुधापाशी होती भास्कर ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा मजल मागावया, समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला, पाणी दे बाप्या वयाला नाही असे म्हणू नको, पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा रे सोरसाचे, पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे व अशक्य, अनेक पाण्या पोया घालती हमरस त्यात पंथावरती, ज्याचे काही शोध चिचे म्हणजे अनाथ पंग दुबड्यासाठी, त्या पुण्याच्या शक्ती गोष्टी वाजो समाज हितासाठी, झटे त्या सजसाय करा असे शास्त्राचे आहे वचन, तुझ्या सारख्या माझा कारण आम्ही पाहिता जीवन ते उलट पापा होय, भूत दयाचा तेथे भला सर्प कोणी का पोसवला, वा जागा चोरट्याला देती सरणी काय कोणी, तो भिका मागून घरोघर केले स्पृष्ट व शरीर, भार भूत साचार झाला सापल्या कृतीने, मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आवयत्या पिठावर रे गोट्या तू ओढू नको, तुला न देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा घरी येतोनी काळे आपले चांडाळा, तुझ्या सारेकेने दोघी जन्मले आमच्यात जगाजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चौ अखंडात, हे भास्कराचे भाषण समर्थांना ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले व तेथून, थोड्या दूर अंतरावर एक होती व सातवीर,
जिकडे धावो व अखेर घेतली स्वामीच रायांनी. स्वामी जिकडे जाऊ लागले भास्कर त्याला बोलवता. उच्च सुरे वेड्यावर होता इकडे कशाचा जातोस तो. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एका कोसावर नाही कोटी जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी हीच सत्य तुझे वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी परी करतोच प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान झाले होती व हैराण. ते मी नयनी पाहून सोसतो ऐसा बसतो जरी. तरी समाज हितासाठी कायम केली सांग गोष्टी. साह्य होती जग जेथे हे तू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही वेशी. हताश होऊन वृक्षापाशी बसते झाले दगडावर. डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण. तो सच्चिदानंद दयाघन दीन उद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा. प्रदुम राघवा हे विठ्ठला नरहरी. अवघे हरिले म्हणून तुझला पाचिले पावाता. जन्म माऊले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडले ते घडवी सत्य. माजरे जळते आव्यात पांडुरंगा तू रक्षेली. प्रल्हाद भक्त करण्या जरा तम्ही प्रगटला जगोद्धारा. 12 गाव स्नानरा बक्षिले त्या गोकुळात. कर नगराग्नी धरला सेरे तुझ किरे मोरारे. तुझ्या कृपेची सरी जगंत्रयी कौनाला. दामाजी पंथ ठाणेदार चाच्यासाठी झाला महार. चोख्यासाठी ओढली ढोर पाखरी रक्षिली माड्याची. उपमन्यूसाठी भला शिर समुद्र तुवा दिला. लहान नाम देवाला मारवाडात व लागली जे. ते तुम्हीच कौतुक केले निज लता प्रांती बोले. नाम्यासाठी व भरविले जल हे आन ध्यानात. ऐशी विनंती ईश्वरा वेरी लागे फुटला जळा. उफाड्यांचा हो साजीरा विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाले जगन्नाथ काय एक नाती हत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवे. तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले. चित्त त्याचे गोटाळले काय नच लागेल तर्क त्याचा. वर्ष झाली व द्वादश जल नाही या विहिरीच. तिलाच एका घटक्याच याने जन्म केले की यावरून हा कोणतरी खंचित आहे व साक्षात्कारी. बळेच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम झडून भास्कर आला उदावून. धरता झाला दूरचरण मुखे तोत्र वारंबिले. हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा. लेकराशी कृपा करा अभय मी तुमचे असे. तुम्हा तिना जाणून मी बोलवलं टाकून. आता पस्तावा झालो पूर्ण क्षेमा त्याची कराव. टाकून बोलत गौडने रागावल्याने चक्रपाने. दडा बाह्य व परताने तुझ्या मजल ठकविले. त्याचे तुझ व निरीक्षण केले चमत्कार दाखवून. भगवंताचे व देवपण कृतीनेच कडले की ऐसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कडले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा आम्ही न सोडू तुम्हा आता. लेकराने भटले भेटता माये खोट न राहावे की. खोटीने हे प्रपंच माया आले आज पडून या. आता परतून लोट द्या दीन अर्भकाकारणी. भास्कराशी समर्थ म्हणती ऐसा न होई दुखी शेती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठीच जीवन विहिरीत केले रे पूर्ण. आता कशाची नुसती वाहन मग काय प्रपंच टाकसे. पाणी आले तुझ्या करता बगीचा तुला वाता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे आम्ही सदावू नका. माझा निश्चय हीच वीर कोरडी ठणठणीत साचार. होती दयाळ आजवर थेंब नव्हते व पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच काहू प्रयत्न केला. साक्षात्कारांचा लाविला सुरंग खडक फोडण्याला. तेने हा फुटला खळक गावाचे लागले व उदक. आता म्हणाली संशक भक्ती पंथाच लावीन मी. वृत्तांच्या मैदिन ठाई फळी झाडे होती लावीन पायी. सनिधीची माझी आई तुझ्या कृपे व करून. साक्षात कर्माची फुलं झाडे लावीन मी
जिकडे तिकडे हे सैनिक बैलवाडे याचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणे घडता भास्करा प्रती केवळी आतली उत्पत्ती याचा विचार कराव खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्व समाधान न तुकारामाने केले वर्णन संत रचन रजाचे अभंगी तो अभंग पाहावया चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव द्यावा निज हिताव कारण पाणी लागले विहिरीच ही जाता पासात पसरतात जनदर्शनात जाऊ लागले स्वामीच्या मधुचा तानता सुगावा जैसा मक्षिका घेतो धावा वा साखरेचा पाऊन रवा मुंग्या देती व धावून तैसे चोते तेत झाले लोक अपारण पिळवले विहिरीचे पाणी पहिले पिऊन त्यांनी मोठे दवा उदक निर्मळ शीतमंडूळ गोळ अमृताहुनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करासहित अळगावासी न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ हो व जगाची आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम भव सुश्री परमश्री श्री गजानन विजय ग्रंथ पंचम दशय अध्याय श्री संत गजानन महाराज की जय।